नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पायाभूत सुविधा किती आवश्यक असतात याबद्दल माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, कोणताही देश असो, त्या देशाला आपला सर्वांगीण विकास जर साध्य करायचा असेल तर सर्वप्रथम पायाभूत सुविधा मजबूत कराव्या लागतात. कारण पायाभूत सुविधांच्या अभावी आपण काहीही करू शकत नाही, आपली प्रगती आपण करूच शकत नाही. मग पायाभूत सुविधा कोणत्या? तर खूप आवश्यक, अत्यावश्यक अशा या सुविधा, अत्यावश्यक अशा या बाबी असतात ज्या लोकांना दैनंदिन जीवनाकरिता, त्यांचं जीवन सुकर होण्याकरिता आवश्यक असतात. मग कोणकोणत्या बाबी यात येतात? तर रस्ते, कालवे, धरणे, दळणवळणाची सुविधा, बंदरे, वीज, पाणी आणि मग यासोबतच दळणवळण व्यवस्था, ज्यामध्ये मग रेल्वे आल्या, मोटार गाड्या आल्या, लहान मोठी वाहनं आली, बंदरात जहाजं आली, एरोप्लेन ती सुविधा आली. मालवाहतुकीसाठी बंदरे, जहाजे, एरोप्लेन हे आवश्यक असतात. रेल्वे रुळांची संख्या वाढवावी लागते, पक्के रस्ते तयार करावे लागतात. अलीकडे भारतात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जातो आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि यांच्या अभावी देशाचा विकास ठप्प होतो हेही आपल्याला माहिती आहे. म्हणून सर्वप्रथम पायाभूत सुविधांचा विकास होणे खूप गरजेचे असते. आपण पाश्चात्य देशांच्या एक भौतिक स्थितीवर जर आपण नजर टाकली, साधारणतः चित्रपट, आणखी प्रसारमाध्यमे, टी व्ही यासारख्या माध्यमातून, अलीकडे तर अगदी सोशल मीडियावरही अशा बातम्या येतात, अशा चित्रफिती येतात, व्हिडिओ येतात, काही फोटोज येतात. तरी पाहू शकतो आपण की जपान, युरोपियन देशातले बहुतांश देश, अमेरिका, आपल्या शेजारीच असलेला चीन यांनी पायाभूत सुविधांमध्ये नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. चीनने अगदी कित्येक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध करून ठेवलेला आहे. 3 गॉर्जेस नावाचं धरण त्याने बांधलेलं आहे. जगातलं सगळ्यात मोठं धरण ते आहे. मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन्स या सुविधा तर कित्येक दशकापासून जपान, चीनमध्ये त्या उपलब्ध आहेत. आणि तिथे आपण जर दृश्य बघितलं तर असे ओव्हरब्रिज असतात, असे फ्लायओव्हर असतात, वरून गाड्या ये जा करतात, आजूबाजूला समुद्र, बंदरं, नद्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग, नियोजन करून बंधारे बांधलेले असतात. आणि मग या सर्वांचा त्यांनी असा व्यवस्थित उपयोग करून घेतलेला आहे, आणि यांच्या माध्यमातून दळणवळणाची सुविधा स्ट्रॉंग केलेली आहे, कम्युनिकेशनची व्यवस्था स्ट्रॉंग केलेली आहे, त्यांच्याकडे वीज भरपूर उपलब्ध आहे. तर या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या स्वतःच्या देशाचा विकास घडवून आणलेला आहे. आपल्याला माहिती, हे विकसित देश आहेत, जे जर विकसित देशांच्या पंक्तीमध्ये आपल्या भारतालाही बसायचं असेल तर सर्वप्रथम पायाभूत सुविधा या आपल्याला मजबूत कराव्या लागतात. आपण पाहतो की आपल्या पायाभूत सुविधांची आणखीनही बरीचशी कमी आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी आपण जर गेलो तर बघतो की असे हजारो माणसं त्या लोकल ट्रेनवर लटकतात आणि तासनतास ताटकळत ते उभे राहून, लटकून, अगदी धोक्यात जीव घालून ते प्रवास करतात. प्रवास करणं ही त्यांची गरज आहे, परंतु ही गरज पूर्ण होईल इतकं इन्फ्रास्ट्रक्चर, या पायाभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीत. शिवाय खूप अतिगर्दी आपण पाहतो की रस्त्यावर गाड्या पण खूप वाढलेल्या आहेत आणि अशा दाटीवाटीने लोक जात आहेत. गाड्यांचा ट्रॅफिक तासनतास जाम होतो आहे, कारण रस्त्यांची संख्या आपल्याकडे कमी आहेत, रस्त्यांची रुंदी आपल्याकडे कमी आहे. पाणी, वीज या गोष्टींचं तर आपल्याकडे दुर्भिक्ष आहेच. उन्हाळ्यात बहुतांश खेडेगावांना पाणी नसतं. स्त्रिया कित्येक कोसं दूर पर्यंत जाऊन त्या नदीतून त्या पाणी कालव्यातून, जिथे कुठे पाणी त्यांना मिळेल तिथून त्या पाणी आणतात डोक्यावर वाहून. नळांची सुविधा आणखी ग्रामीण भागापर्यंत फारशी पोहोचली असं म्हणता येत नाही. शिवाय
तिथे पक्के रस्ते नसतात. शेतकऱ्यांना पण जाण्या येण्यासाठी, आपला कृषीमाल वाहून नेण्यासाठी कित्येक किलोमीटर दूरपर्यंत तो अगोदर कृषीमाल त्या मुख्य रस्त्यापर्यंत आणावा लागतो आणि नंतर तिथून तो व्यापारासाठी बाहेर न्यावा लागतो, खरेदी विक्रीसाठी बाहेर तो न्यावा लागतो. आणि शेतापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत आणतानाच त्याचे अधिकचा खर्च होतो. अगोदरच आपले शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि पुन्हा त्यात आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावी त्याला हा अतिरिक्त खर्च करावा लागतो. म्हणजे आणि पाणी, वीज तर आपल्याला माहिती आहे की वीज कित्येक तास आपल्याकडे लोड शेडिंग असते. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीत भरपूर पाणी आहे, परंतु वीजच नाही, त्यामुळे त्याला मोटरही चालवता येत नाही आणि मग पाणी वेळेवर मिळालं नाही की पिकाचे नुकसान होऊन जाते आणि मग अतिरिक्त नुकसान त्या शेतकऱ्याचं होतं. तर मग औद्योगिकरणावर याचा परिणाम होतो. उद्योगधंद्यांना व्यवस्थित पाणी, वीज मिळाली नाही तर उद्योगधंदे बंद पडतात, लोकांचा रोजगार बुडतो, शहरं विकसित होत नाहीत. म्हणजे असा की ही सगळी साखळी तुटते. म्हणून पायाभूत सुविधा अतिशय आवश्यक असतात. तर पायाभूत सुविधा यांची आवश्यकता किती आहे याचा विचार आपण एका मुद्द्याच्या सहाय्याने करू. तर प्रथम, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पायाभूत सुविधा खूप गरजेच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की मी आत्ताच सांगितलं की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा फारशा उपलब्ध नाहीत, परंतु त्या जर उपलब्ध केल्या तर अगदी शेतापर्यंत पक्के रस्ते जर आपण करू शकलो तर शेतकऱ्यांचा कृषीमाल अगदी विनाविलंब तो बाजारात खरेदी विक्रीसाठी जाऊ शकतो. शेतकऱ्यांचा अतिरिक्त जो आर्थिक भार आहे तो कमी होऊ शकतो. शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली तर शेती विकास घडून येऊ शकतो. शेतकऱ्यांना भरपूर पाणी, कालवे यांची सुविधा उपलब्ध करून दिली तर आपलं शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे, कृषी उत्पादन आहे, ते कित्येक पटीने वाढण्यास मदत होईल. शिवाय पाणी आणि वीज रस्ते मुबलक उपलब्ध असतील तर नवीन पिके, नवीन प्रयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये करता येईल. अन्यथा या वीज, पाणी, रस्ते, कालवे अभावी मग आपली शेती कित्येक वर्ष आणखी पुढेही ही पारंपरिक पद्धतीनेच ती राहील, तिच्यामध्ये क्रांती होणार नाही. म्हणून ग्रामीण विकासही घडून येणार नाही. तर याकरिता पायाभूत सुविधा अतिशय आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे की औद्योगिक विकास घडून आणण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. म्हणजे एका ठिकाणी काही कारखाने आहेत आणि कारखान्यांना आपला व्यवस्थित विकास करण्यासाठी, आपला कारखाना व्यवस्थित चालविण्यासाठी रस्ते, पाणी, वीज यांची आवश्यकता असते. म्हणजे रस्ते, पाणी, वीज जर नसेल तर कारखाना बंद पडेल, कित्येक मजुरांचा, कामगारांचा रोजगार बुडेल. परंतु पाणी, वीज, रस्ते जर असेल तर कारखानाही चालेल, कच्च्या मालावर प्रक्रिया होईल, पक्का माल तयार होईल, तो झालेला माल पक्के रस्ते असेल तर बाजारपेठेत नेऊन विकण्यासाठी त्यांना कोणताही त्रास होणार नाही, ती मदत होईल. आणि मग एक असं मुबलक पाणी, रस्ते, वीज जर असेल तर बराबर कारखानदारी वाढेल, उद्योगधंदे वाढतील. उद्योगधंदे वाढले तर ग्रामीण भागातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना या औद्योगिक ठिकाणी काम मिळेल, रोजगार उपलब्ध होईल. अगदी मोटार वाहतूक वगैरे या आणि साधारणतः मजूर यांना सगळ्यांना एक रोजगार उपलब्ध होईल, दर्जेदार उत्पादन होईल. आपल्या औद्योगिक विकास घडून आला तर आजूबाजूला शहरीकरण आणि शहरांचा विकासही घडून येण्यास मदत होईल. तर पायाभूत सुविधा जिथे असेल तिथेच आपण पाहतो की औद्योगिकरण हे घडून आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत अशा ठिकाणी, अशा मोजक्याच ठिकाणी शहरामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मुंबईला बंदरे आहेत, गुजरातसारख्या ठिकाणी बंदरं आहेत, खाली दक्षिणेत बंदरं आहेत. म्हणून की या उद्योगधंद्यामध्ये जे काही उत्पादन होतं आहे ते बंदराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये घेऊन जाण्यास मदत मिळते. इतर ठिकाणी आपण पाहतो की बंदरं, पक्के रस्ते,
वीज उपलब्ध नसल्यामुळे औद्योगिक विकास तिथे घडून आला नाही. औद्योगिक विकास घडून आला नाही म्हणून शहरीकरणही घडून आले नाही. शहरांचा विकास झालेला नाही. शहरांचा विकास झाला नाही, औद्योगिकरण झालं नाही, उद्योगधंद्यांचा विकास झाला नाही. त्यामुळे आजूबाजूचे जे काही ग्रामीण भाग आहेत तिथे जी शेती आहे त्याच्यावरही त्या विपरीत परिणाम झालेला आहे. म्हणून पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तर औद्योगिकरणसुद्धा घडून येतं. रोजगार वृद्धी हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे की पायाभूत सुविधांचा विकास जेव्हा होतो तेव्हा एक अप्रत्यक्षरित्या रोजगारही वाढतो. आपला जो देश आहे, भारत देश हा एकमेव असा देश आहे की जिथे तरुणांची संख्या जास्त आहे. परंतु तरुण जास्त देखील असले, करती लोकसंख्या जास्त जरी असली, करती लोकसंख्या म्हणजे 15 ते 64 वयोगट ही करती लोकसंख्या, आणि ही जगात कुठेही नाही इतकी मोठी लोकसंख्या भारतामध्ये आहे. परंतु जवळपास 7% ही करती लोकसंख्या बेरोजगार आहे. ही बेरोजगार का आहे? कारण भारतामध्ये पायाभूत सुविधांची फारशी उपलब्धता नाही. या लोकांना शेतीमध्ये काम मिळत नाही. शेती ही विकसित होऊ शकली नाही फारशी ग्रामीण भागामध्ये, कारण रस्ते, कालवे, पाणी, वीज तिथे उपलब्ध नाही. औद्योगिकरणाच्या ठिकाणी हे लोक जेव्हा जातात तेव्हा तिथे प्रचंड स्पर्धा असते, कारण तर कारखाने मोजके असतात, बरेचसे कारखाने बंद पडलेले असतात, तिथे वीज नसते, कालवे नसते, पाणी नसते, आणि मग कसे तरी हे कारखाने तग धरून आपला व्यवसाय करतात, आपला उद्योग ते सुरू ठेवतात. परंतु सगळ्यांच्याच हाताला काम मिळेल अशी स्थिती त्या कारखान्यांमध्ये नसते, आणि म्हणून तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. आणि म्हणून रोजगार वृद्धी जर करायची असेल तर पक्के रस्ते, दळणवळणाची व्यवस्था, पाणी, वीज यांची उपलब्धता करून द्यावी लागेल. साधी एक बाब आहे की ग्रामीण भागामध्ये जर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर काय होऊ शकतं? तर कृषीमध्ये नवनवीन प्रयोग होऊ शकतात. कृषीच्या आजूबाजूला आपले हे जे तरुण आहेत, सुशिक्षित तरुण आहेत, ते ॲग्रो फूड इंडस्ट्रीज उभा करू शकतात, वेगवेगळे प्रयोग करू शकतात, मत्स्य व्यवसाय करू शकतात, कोंबडीपालन, कुक्कुटपालन ते करू शकतात. कारण अगदी रस्ते, कालवे, पाणी त्यांना त्यांची योग्य दक्षता घेण्यासाठी सुविधा तिथे उपलब्ध असतात. परंतु पायाभूत सुविधाच उपलब्ध नसेल तर मात्र हे सगळे फूड इंडस्ट्री असेल, इतर कृषीपूरक व्यवसाय असेल, ते त्यांना करता येणार नाही. म्हणून पायाभूत सुविधा जर उपलब्ध असतील तर रोजगारही वाढवू शकतो. मित्रांनो, पायाभूत सुविधांवरच आपल्या देशाचा आर्थिक विकासही अवलंबून आहे. मला मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. म्हणजे पायाभूत सुविधा उत्तम असेल तर कृषी क्षेत्राचा विकास घडून येण्यास मदत मिळेल. कृषी क्षेत्राचा GDPमध्ये म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नात वाटा वाढेल. ग्रामीण भागाचाही पर्यायाने विकास घडून येईल. औद्योगिकरणाला चालना मिळेल, उद्योगधंदे वाढतील, उद्योगधंद्यात भांडवलदार तयार होतील, कामगारांना काम मिळेल, बेरोजगारी कमी होईल, लोकांचा रोजगार वाढेल, तंत्रज्ञानात वृद्धी घडून येईल, तंत्रज्ञानाच्या शिक्षण घेणारे तरुण ज्ञानी वर्ग भारतामध्ये तयार होईल, प्रचंड उत्पादन होईल, उत्पादनाची ने-आण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होईल, आणि एक आपण असं म्हणू की एक खेळता पैसा, एक प्रचंड आर्थिक उलाढाल आपल्या बाजारात होईल आणि देशाचा आर्थिक विकास घडून येण्यास मदत मिळेल. म्हणून पायाभूत सुविधांची खूप आवश्यकता आहे असं आपल्याला लक्षात येतं. पुढचा मुद्दा आहे की नागरीकरणास चालना मिळायची असेल तर मात्र पायाभूत सुविधांची गरज आहे. नागरीकरणाचा भारतात वेग तसा खूप कमी आहे. नागरीकरण होणं हे विकासाचं लक्षण मानलं जातं. परंतु नागरीकरणाला कधी चालना मिळेल? जेव्हा उद्योगधंदे वाढतील, आणि उद्योगधंदे वाढले की प्रचंड उत्पादन वाढेल, त्यानंतर ते उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाईल, बंदरातून ते उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाईल, विमानांच्या माध्यमातून त्या मालाची ने-आण होईल, त्या उद्योगधंद्यांमधून जे काही वस्तू तयार होतील त्या वस्तूचा उपयोग लोकांना करता येईल, शेतीमध्ये
त्यांचा उपयोग होईल. परंतु आणि शिवाय आजूबाजू जिथे ते उद्योगधंदे वाढतील, उद्योगधंदे जेव्हा म्हणजे उद्योगधंदे मुळातच कसे वाढतील, तर पायाभूत सुविधा असेल तरच हे उद्योगधंदे वाढतील. आणि उद्योगधंदे जेव्हा वाढतात तेव्हा ग्रामीण भागातून लोक इथे स्थलांतर करतात आणि पाहता पाहता उद्योगधंद्यांच्या आजूबाजूला लोक वस्ती करून राहू लागतात. कामगारांची वस्ती तयार होते. तिथे बँका, पतपेढ्या, विविध शासकीय संस्था उभ्या राहतात. रस्त्यांची, पाण्याची व्यवस्था तिथे होते. वीज उपलब्ध होते. त्यानंतर शैक्षणिक संस्था तिथे येतात. असा हळूहळू एक नागरीकरणाचा विकास घडून येतो. म्हणजे नागरीकरणाला चालना मिळू लागते. पण ती चालना कधी मिळू लागते? जेव्हा औद्योगिक विकास घडून येतो तेव्हा त्या उद्योगधंद्यांमुळे, औद्योगिकरणामुळे नागरीकरणास देखील चालना मिळू लागते. आणि औद्योगिकरणाचा विकास कधी घडून येतो? जेव्हा पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तेव्हा. अशी ही साखळी आहे. म्हणजे नागरीकरणास चालना जर मिळायची असेल तर सर्वप्रथम पायाभूत सुविधांचा विकास घडून यावा लागतो. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे औद्योगिकरण घडून येतं आणि औद्योगिकरणामुळे नागरीकरणास चालना मिळते. तर नागरीकरणास चालना मिळण्यासाठी अप्रत्यक्षरित्या पायाभूत सुविधांची गरज असते. एक शैक्षणिक विकासासाठी आपल्याला पायाभूत सुविधांची गरज असते. आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये मुले अगदी त्या खाजगी वाहनांमधून, त्या रिक्षांमधून शहरामध्ये, तालुक्यामध्ये येतात आणि शहरात असलेले कित्येक किलोमीटरपर्यंत त्यांना प्रवास करावा लागतो. एस टी दुर्गम भागामध्ये जात नाही. त्यांना 5-7 किलोमीटरपर्यंत मुख्य रस्त्यावर येण्यासाठी आपल्या त्या खाजगी वाहनांवर अवलंबून राहावं लागतं. त्यातही मुलींची फार गैरसोय होते. अतिशय दाटीवाटीने त्यांना प्रवेश करावा लागतो. आणि मग आपण पाहतो की याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या त्यांच्या शिक्षणावर होतो. मुलींना शिक्षण आणि कित्येक किलोमीटरपर्यंत ग्रामीण भागातून पाठवण्यास पालक तयार नसतात आणि मग साहजिकच एक शिक्षणामध्ये मुलींचा टक्काही कमी होतो. परंतु गावागावापर्यंत एस टी आली, गावागावापर्यंत दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली, गावागावापर्यंत चांगल्या वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध झाल्या, तर मात्र की ग्रामीण भागातील जे तरुण आहेत ते शिक्षण घेण्यासाठी शहरात येऊ शकतात, दररोज ये जा करू शकतात. शिवाय एक तंत्रशिक्षणात प्रगती घडून येऊ शकते. औद्योगिक शिक्षणामध्ये प्रगती घडून येऊ शकते. तर एक शैक्षणिक विकास घडून येण्यास आपल्याला माहिती आहे की मदत जी मिळते ती केवळ पायाभूत सुविधांच्या विकासावरच शैक्षणिक विकास हा अवलंबून आहे. शिवाय वाणिज्य, व्यापार यामध्येही वृद्धी घडून येते. म्हणजे कृषी असेल, औद्योगिक उत्पादनं असतील तर हे भरावर वाढू लागतील. आणि ही उत्पादनं वाढली म्हणजे ती आपल्या स्थानिक बाजारपेठेत, राष्ट्रीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यांचा व्यापार, त्यांचा व्यवसाय घडून येईल, व्यापारात वृद्धी घडून येईल, ज्ञान वाढेल आणि बाजारामध्ये पैसा खेळू लागेल. एक असं आपण म्हणू शकतो की व्यापार वृद्धीसाठी, वाणिज्य व्यापारात वृद्धी घडून येण्यासाठी पायाभूत सुविधांची खूप गरज आहे. आणि पर्यायाने आपल्याला माहिती आहे की सामाजिक विकासही घडून येण्यास मदत मिळेल. म्हणजे सामाजिक विकास काय आहे की औद्योगिकरण, नागरीकरणाला चालना मिळाल्यामुळे, कृषी विकासाला चालना मिळाल्यामुळे एक परंपरागत दृष्टिकोन गळून पडतो, एक आधुनिक दृष्टिकोन विकसित होतो. दळणवळणाच्या सुविधेमुळे आपली दृष्टी बदलते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय चालू आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजाने काय प्रगती केलेली आहे, लोकांना आपल्या स्वविकासाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. त्यामुळे आपला दृष्टिकोन आधुनिक होतो, परंपरागत दृष्टिकोन गळून पडतो आणि आपणही त्याप्रमाणे काही स्वतःमध्ये बदल घडवून आणून एक सामाजिक विकास घडवून आणू लागतो. म्हणजे सगळ्यांना, कोणत्याही जात धर्म पंथाच्या व्यक्तीला समान संधी मिळू लागते, समान रोजगार मिळू लागतो. स्त्रियांना आपली उन्नती करून घेण्याची संधी उपलब्ध होते. आणि या एकूणच घडामोडींमुळे समाजाचा विकासही घडून येण्यास मदत मिळते. म्हणजे
की सामाजिक विकासासाठी देखील प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची खूप गरज आहे हे आपल्या लक्षात येतं. थँक्यू.